किरण यज्ञोपवीत हे नाव तुम्हाला सगळ्यांनाच नाटकाच्या निमित्ताने माहिती असेल, पण हाच नाटक वेळा आता घेऊन येतोय त्याचा पहिला चित्रपट, ताऱ्यांचे बेट. कुठलाही दिग्दर्शकीय आव न आणता अगदी सच्चेपणाने किरणने हा सिनेमा साकारलाय. या सिनेमाची निर्मिती करणाऱ्या डेली सोप क्वीन एकता कपूर यांनाही मराठी प्रेक्षकांना सच्चेपणा किती भावतो हेच या निमित्ताने जाणवलंय. काय बरं आहे ना? अहो चांगलंच उकडायला लागलंय. तुमचं बरं आहे, आम्हा सामान्य माणसांचे त्रास तुम्हाला काय कळणार. शाळेतून आमंत्रण आलंय. आलं का? मी काय नाही केलं भाऊ, तो बाबाच मला येता सटवत असतो आणि गुंड्या तुटल्या हीच मला ओरडते. किती गरीब पोर हो माझं. मराठी ऑडियंसेस में मैंने जो नोटिस किया है, अच्छी कहानियाँ चलती है, साधारण सिंपल बट दिल को छूने वाली कहानियाँ. और ताऱ्यांची भेट ऐसी कहानी थी कि जो दिल को छू जाए. और मुझे जब ये कहानी सुनने को मिली तो मुझे ऐसा लगा कि हमारे जो मराठी ऑडियंसेस हैं वो ना प्रमोशन पे जाते हैं, ना ड्रामा पे जाते हैं, ना आइटम नंबर पे जाते हैं. वो एक अच्छी कहानी जो पारिवारिक कहानी है वो देखना चाहते हैं. वो अपने परिवार के साथ जब टिकट खरीदते हैं, उनकी दुनिया, उनकी सोसाइटी, उनके लोगों की प्रॉब्लम्स के साथ, उनके लोगों की खुशियों के साथ जो कहानियाँ जुड़ी है वो कहानियाँ चलती हैं. और ऐसी कहानी है ताऱ्यांची भेट. आणि म्हणाले शनिवारी काम संपलं नाही तर मुंबईला गेस्ट हाऊस मध्येच राहा आणि काम संपवून सोमवारीच या. हवं तर घरच्यांना घेऊन जा बरोबर. खरंच जायचं आपण मुंबईला? मुंबईची हॉटेल म्हणजे 10 मजली. हा मग मिसल एका मजल्यावर तर उचल दुसऱ्या मजल्यावर. आपल्यासारखं नाही ते या कस्ट्यावर सगळा चिवडा. एक विशिष्ट पद्धतीच्या अनुभवामधनं येणारा एक शहाणपण आहे ना, ते दिग्दर्शक म्हणून माझ्याकडे नव्हतं. कारण दिग्दर्शनाचा एक तो प्रथमता अनुभव, एक प्रकारचं बावरलेपण असतं सेटवर. पण मला ह्या सीनमध्ये असं दिसतं आणि मला हे व्हायला अपेक्षित आहे, इथं हे मला अपेक्षित आहे, ह्या गोष्टींवर माझा भर आहे, मला ह्याच पद्धतीनं दिसतं आहे, हे मला कम्युनिकेट करता येणं आणि ते चित्राच्या मार्फत अवतरणं, याचं ब्रिजिंग फार चांगल्या पद्धतीनं होत होतं आणि त्याचं समाधान प्रचंड असायचं. ते समाधान व्हायला माझे जितकं टेक्निकल टीम कारणीभूत आहे तितकीच ॲक्टर्ससुद्धा. कारण की कोणताही अभिनवेश किंवा कोणतेही प्लेईंग, ज्याला कॅरेक्टरचं म्हणतो आपण बायोग्राफीचं, हे न करता जितक्या स्वाभाविकपणे, जितक्या नैसर्गिक सुलभ भावनेनं ती लोक परफॉर्म करू पाहतील हे मला हवं होतं. आणि तसा अवकाश त्यांना द्यायचा प्रयत्न केला, तशी स्पेस द्यायचा प्रयत्न केला आणि त्याचं त्यांनी सोनं दिलं. 101. अरे हा हाऊसफुलच झाला सिनेमा. भाऊ ते काय आहे? अरे हॉटेल आहे खूप मोठं. मला ते बघायचंय. मग चला आज आपण राहायला जाऊया. अरे खूप महाग आहे हॉटेल आणि एवढे पैसे नाहीत आपल्या जवळ. पण आपल्या जवळ एवढे पैसे का नाहीत? गप्प बस. काय गप्पा बस? आता मी माझ्या मित्रांना काय सांगणार? ट्रिपला काय पण मजा नाही आली. बिक्काळजी. सचिन खेडेकर, अश्विनी गिरी, किशोर कदम, शशांक शेंडे, विनय आपटे या दमदार कलावंतांबरोबरच ईशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर या छोट्या स्टार्सनी साकारलेलं हे कोकणी माणसाचं जग किती खरंखुरं वाटतंय ते आता तुम्हीच ठरवायचं. ओमकार, हे सारखं आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असं करतोस. तू आम्हाला काय देणार रे? मी काय देणार? तू काढ पहिला नंबर. बघा. तू आधी ये तर पहिला. आणि खरंच आलो तर 5 स्टार. ह्या स्पर्धेच्या जगात त्यांना कोणीतरी स्पर्धा लावून दिली तर त्यांना ती जास्त चॅलेंजिंग वाटतं. तर असंच म्हणजे मला अशी खात्री आहे की सिनेमा पाहताना अनेक वडिलांच्या मनात असेल की असंच मी वागलेलो आहे, किंवा अनेक मुलांच्याही असं मनात येईल की, आणि ज्यांना असं वाटणार नाही त्यांना ह्या पुढे तो प्रसंग कधीतरी घडणार आहे. तर मला असं म्हणायचं की प्रेक्षकांना आपण नेहमी सिनेमांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आरसाच दाखवत असतो.
तर ते मला वाटतं ह्या सिनेमानी पुन्हा एकदा नव्याने प्रूव्ह होईल. कमाल आहे चमत्कार हा घडला उलटा काय, कमाल आहे चमत्कार हा घडला उलटा काय. चंद्र उगवला भुईवर, चंद्र उगवला भुईवर, आपले आभाळाला पाय. कमाल आहे चमत्कार हा घडला उलटा काय. अवघडच होत चाललंय हे सगळं. अत्यंत मॅटर ऑफ फॅक्ट अशी इंदिरा वागणारी आहे, नीतीला धरून वागणारी आहे, आपल्या कुटुंबाला सतत सपोर्ट करणारी आहे, पण कुठेही अतिमायानी अतिप्रेमानी लाड नाही आहेत. तर मॅटर ऑफ फॅक्ट हे असं आहे, असं केलं गेलं पाहिजे. आणि प्रसंगी ती नवऱ्याची कान उघाडणी पण करते की तुम्ही चुकता आहात, हे नाही करायला पाहिजे तुम्ही. त्यामुळे या शेडमध्ये मी या भूमिकेच्या ह्याच्यामध्ये मला असं काही जाणवलं की जे मी आधीच्या 5-6 रोल्समध्ये नाही केलेलं. या परीक्षेत दुसरा येऊ दे. मला माहितीये भाऊ तुझ्याशी बोलतात, एक-दोनदा ऐकलंय मी, पण तू आताचं काही भाऊंचं ऐकू नको हा. यावेळेस मलाच पहिला येऊ दे. मानवी नातेसंबंधांचा तळ शोधण्यासाठी विहीर खोदणाऱ्या बिग बी नंतर आता हिंदी सिनेसृष्टीतला जम्पिंग जॅक म्हणजेच जितेंद्र या सिनेमाच्या निर्मितीबद्दल खूपच उत्सुक आहे. जितेंद्र वारंवार मराठी सिनेमाची निर्मिती करण्यासाठी त्याच्या मुलीच्या म्हणजेच एकता कपूरच्या मागे लागला होता. जितेंद्रचं हे मराठी कनेक्शन नेमकं आहे तरी काय, ऐकूया त्याच्याच तोंडून. मैं गिरगाम से बाहर निकल आया हूँ, पर गिरगाम मेरे अंदर से नहीं निकला. मेरे अंदर आज भी गिरगामी है. मैं जिंदगी के पहले 19 साल अभी यहाँ बोलना ठीक है कि नहीं मुझे नहीं मालूम, फिर बोल देता हूँ. दिस इज आवर कॉमन लाइफ. जो चाल में रहते हैं तो वो बात करने में कोई हर्ज नहीं है. डब्बा लेके लाइन में खड़ा होना रोज सुबह का काम था मेरा. डालडा का डब्बा पानी लेके एंड अहो लवकर करा मला जायचं है. आई डोंट नो बट दीज आर द लाइफ आई हैव सीन. एंड मुझे ये देखने के बाद मुझे ऐसा नहीं लगता कि मैं जिसे कहते हैं कि अच्छी ज़िंदगी चाल के अलावा अच्छी ज़िंदगी देखी है, बट आज मैं जब बैठ के सोचता हूँ उस ज़िंदगी का जो नशा और मज़ा था, जो अपनापन था, वो जो प्यार था, वो कहीं भी नहीं है. एकता वॉज वेरी कीन के चूँकि मेरी बहुत एफिनिटी है मराठी के साथ, तो कुछ मराठी में करना चाह रही थी. एंड आई होप शी टेक्स इट फॉरवर्ड इन अ वेरी फुल थ्रॉटल. मोर पिसांचा घेऊन ध्यास, मोर पिसांचा घेऊन ध्यास, बगळा तंद्रीत 24 तास. अहो, किमान 2-3 महिन्यांचा पगार असणार, एक दिवस तिथे राहायचं म्हणजे. मोर पिसांचे पिसे लागले, मोर पिसांचे सुचे न दुसरे काय. या परीक्षेत दुसरा येऊ दे. वार्षिक परीक्षेत पहिला येऊ दे. स्टार वाढदिवस. दिवस फाय स्टार वाढ स्टार दिवस फाय. दिवस स्टार वाढ फाय. संवेदनशील कथानक, अभ्यासपूर्ण दिग्दर्शन, दमदार अभिनय आणि जोडीला एक सक्सेसफुल बॅनर. मराठी कलावंतांचं हे ताऱ्याचं बेट तुम्ही हाऊसफुल कराल अशी आशा करूया.